ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. सर्व बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्याची मनापासून इच्छा आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलवर आपण सध्या कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, थोडक्यात काय तर आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्य सुद्धा असतात. परंतु मित्रांनो, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य, कोणती अयोग्य व कोणती उत्तम हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे, तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी व का याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या एका बंधूने म्हणजेच काय मी एक 4-5 दिवसापूर्वी भारती एअरटेल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता. त्यात मी एक आवाहन केले होते की तुम्हाला हवा असेल त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. त्यानुसार एका बंधूंनी ऊर्जा ग्लोबल ह्या कंपनीचे नाव कमेंट केले. त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आज आपण ऊर्जा ग्लोबल ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत व या 6 मुद्द्यांवरून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम व का असा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते 6 मुद्दे पाहणे अगोदर सर्व कंपन्यांसाठी एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 21 जुलै 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 24,187 अंक या अंकावर क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. म्हणजे थोडक्यात काय तर आपला निफ्टी निर्देशांक आज 24,187 अंकांवर क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. परंतु मित्रांनो, निफ्टी निर्देशांकाचा 52वीक हाय अंक किंवा ऑल टाईम हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजेच काय तर त्या 26,373 ह्या ऑल टाईम हाय अंकाशी जर तुलना आजच्या अंकाची केली तर आज आपला अंक ऑल टाईम हाय अंकापासून निफ्टी निर्देशांकाचा अंक 2186 अंकांनी खाली आहे. म्हणजेच काय तर आपले एकूण शेअर मार्केट हे सध्या 52वीक हाय किंवा ऑल टाईम हायपासून सुमारे 8.28% इतके खाली आहे. म्हणजेच काय तर सध्या युद्धजन्य स्थिती आहे, तसेच मंदीचे वातावरण सदृश स्थिती आहे. तरीही आपले एकूण शेअर मार्केट हे सध्या 52वीक हाय अंकापासून फक्त 8.28% इतके खाली आहे. आणि मित्रांनो, मागील मंदींचा जर अभ्यास केला तर 2008 साली आलेली मंदी, 2020 साली कोरोनाच्या काळात आलेली मंदी, ह्या मंदीच्या काळात आपले एकूण शेअर मार्केट सुमारे 40 ते 50% इतके खाली गेले होते. परंतु त्याशी तुलना केली तर आत्ता आपले एकूण शेअर मार्केट हे 52वीक हाय अंकाच्याच आसपास आहे. तर मित्रांनो, आता आपण ऊर्जा ग्लोबल ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते
तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे ऊर्जा ग्लोबल. आणि ऊर्जा ग्लोबल ही कंपनी मित्रांनो पॉवर जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, ऊर्जा ग्लोबल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत NTPC, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, अदानी पॉवर, टाटा पॉवर, NHPC, NLC इंडिया, JSW एनर्जी, टोरंट पॉवर, इंडियन रिन्युएबल. मित्रांनो, ऊर्जा ग्लोबल ही कंपनी तिच्या सेक्टरमधील म्हणजेच बलाढ्य कंपन्यांपैकी ऊर्जा सेक्टरमधील बलाढ्य कंपन्यांच्या क्रमवारीत ही ऊर्जा ग्लोबल ही कंपनी 33व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच ही कंपनी खूप खालच्या क्रमांकावर आहे. जे तिच्या सेक्टरमधील सर्वात खाली म्हणले तरी चालेल एवढ्या खाली तिची क्रमवारीत स्थान आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 21 जुलै 2026 आणि आज ऊर्जा ग्लोबल ह्या कंपनीच्या एक शेअर्स 9 रुपये 21 ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यापूर्वीतील जास्तीत जास्त किंमत व 13 महिन्यातील कमीत कमी किंमत म्हणजेच 52 वीक हाय लो. तसेच मित्रांनो, त्या कंपनीच्या शेअरची हिस्टॉरिकल म्हणजे 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष यापूर्वीची किंमत. तर मित्रांनो, ऊर्जा ग्लोबल ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत जर बघितली तर ती होती 14 रुपये 94 व 52वी लो किंमत जर बघितली तर ती होती 8 रुपये. आणि मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असे 2 वर्ष मागे गेल्यास ह्या कंपनीचा एक शेअर्स 25 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास ह्या कंपनीचा एक शेअर्स 7 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास ह्या कंपनीचा एक शेअर्स फक्त 1 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, ऊर्जा ग्लोबल ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 513 करोड रुपये. मित्रांनो, आणि मार्केट कॅपिटल नसून त्या सेक्टरमधील खूप खालची म्हणजे 33 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात किती नफा झाला आहे व किती तोटा झाला आहे, म्हणजे निव्वळ नफा व निव्वळ तोटा किती झालेला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, ह्या कंपनीला 2026 साली जर बघितलं तर 1.35 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2025 साली 1.38 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2024 साली 2.4 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली ह्या कंपनीला 1.53 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2020 साली ह्या कंपनीला 0.77 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरचा आपण आत्ता अभ्यास करतो. म्हणजे त्या कंपनीच्या शेअर्समध्ये आपण समजा खरेदी केली तर त्या कंपनीचा आपण तेवढ्या भागाचं मालक बनणार असतो. परंतु मित्रांनो, आपण त्या कंपनीचे शेअर
म्हणजे ते कंपनीचा शेअर्स म्हणजे मालकी हक्क खरेदी करण्याच्या अगोदर त्या कंपनीचे ऑलरेडी कोणकोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे, त्याला त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणे असे म्हणतात. तर मित्रांनो, ऊर्जा ग्लोबल ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत सामान्य जनता म्हणजेच पब्लिक. त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 38.69% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 17.37% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. त्यांचा हिस्सा फक्त 0.02% एवढा, म्हणजे 1% सुद्धा खूप कमी, अर्धा टक्क्यापेक्षा सुद्धा खूप कमी एवढा FIIचा हिस्सा या कंपनीत आहे. आणि मित्रांनो, सर्वात विश्वसनीय घटक असतो तो म्हणजे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. आणि ह्या संस्था ज्या असतात त्या कंपनीचा पुरेपूर अभ्यास करूनच त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करत असतात. तर त्यांनी ह्या कंपनीचा 1% शेअर्स खरेदी केलेले नाही. म्हणजे DIIचा हिस्सा ह्या कंपनीत 0% आहे. मित्रांनो, तर आत्ताच आपण ऊर्जा ग्लोबल ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट जर बघितला तर 2020 साली 0.77 करोड रुपये होता. नंतर तो 2021 साली तो सुमारे 1.53 करोड झाला. नंतर 2024 साली तो 2.4 करोड झाला. नंतर तो 2025 साली त्याच्यात वाढ होणे अपेक्षित होते, परंतु 1.38 करोड एवढा झाला. आणि 2025ची तुलना करता 2026 साली त्या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये वाढ होणे अपेक्षित होते, परंतु तो कमीच झाला, म्हणजे 1.35 करोड रुपये झाला. जे यावरून काय दिसतंय की ह्या कंपनीला नेट प्रॉफिट होतोय, पण त्या नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही, वाढीत सातत्य नाही. त्यामुळेच ही कंपनी नेट प्रॉफिटनुसार गुंतवणुकीसाठी योग्य वाटत नाही मित्रांनो. तसेच मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक हे पब्लिक आहेत. पब्लिक म्हणजे सामान्य जनता आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या, पब्लिक म्हणजे सामान्य जनता जी असती ती कोणत्याही कंपनीच्या शेअरचा कोणताही अभ्यास न करता अफवांवर विश्वास ठेवून त्या कंपनीत रक्कम गुंतवत असते. तर ह्या कंपनीचं जर बघितलं तर सुमारे 2 वर्षापूर्वी ह्या कंपनीचा एक शेअर्स 25 रुपयाला होता. आणि 25 रुपयेवरून तो काही बाबींमुळे म्हणजे निगेटिव्ह न्यूजमुळे ह्या कंपनीचा शेअर जेव्हा खाली येत गेला तो 5 रुपयावर आला, 7 रुपयावर आला, नंतर 3 रुपयावर आला. तेव्हा एक मार्केटमध्ये एक अफवा उठली की ह्या कंपनीचा शेअर्स आत्ता 3 रुपयावर आहे, परंतु तो 25 रुपये लवकरच होणार आहे. त्यामुळे सामान्य जनता ट्रॅप झाली आणि सामान्य जनतेचा हिस्सा या कंपनीत 38.69% इतका जास्त झालेला आहे. त्यामुळेच ही कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जर बघितलं तर जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते, परंतु ह्या कंपनीत ते फक्त 17.37% आहे. त्यामुळे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी सध्या अजिबात योग्य वाटत नाही. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ह्या कंपनीला नेट प्रॉफिटमध्ये वाढीत सातत्य नाही. प्रमोटर होल्डिंगसुद्धा 50%हून खूप कमी आहे. तसेच अविश्वसनीय घटक म्हणजेच पब्लिक ह्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 38.69%. म्हणजे ह्या कंपनीचे सध्या मालक हे सामान्य जनता म्हणजे कोणताही चेहरा नसलेला घटक ह्या कंपनीचा मालक आहे. त्यामुळे हे कंपनीचा शेअर्स हे सध्या गुंतवणुकीसाठी ट्रेडिंगसाठी कोणत्याही कंपनीचा शेअर्स मित्रांनो उत्तम असतो, परंतु लॉंग टर्म म्हणजेच
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ह्या कंपनीचा शेअर्स अजिबात योग्य वाटत नाही. मित्रांनो, हे माझे वैयक्तिक मत आहे. प्रत्येकाची मते वेगवेगळे असू शकतील, परंतु मित्रांनो, ह्या कंपनीचा जर 6 मुद्द्यांचा अभ्यास केला तर ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य वाटत नाही. मित्रांनो, ऊर्जा ग्लोबल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहे. त्याचे सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. त्याचे आपण आपल्या चॅनलवर शेअर बाजार अभ्यासक्रम ही स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे. तर ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांनी ते 16 व्हिडिओ प्लेलिस्टमधील संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. भारत माता की जय.